आमच्या पक्षामध्ये काही नाराजी असली तर तात्पुरती असतं. आम्ही कुणा माणसाकरता काम करत नाही. निंबाळकरांना सीट दे म्हणजे निंबाळकर करता काम करत नाही, देशाकरता काम करतोय. त्यामुळं कुणाला सीट दिली, कोण खासदार झालं, कोण आमदार झालं, यापेक्षा विचाराची लढाई आहे, विकासाची लढाई आहे. आणि त्यामुळं काही थोडी नाराजी असतं एखाद्या सीटबद्दल. पण मला वाटतं जेव्हा मोदीजींचं वादळ आणि मोदीजी करता विषय येतो तेव्हा साऱ्या नाराज्या संपून जातात. रामटेक, आता तुम्ही ज्या बूथवर, ज्या लोकसभेच्या बूथवर आता हे घेतलं, रामटेक बद्दल काय निर्णय होता? रामटेकची सीट आम्ही माननीय एकनाथजींना विनंती केली आहे. या रामटेक लोकसभेमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की आमचे 99% सरपंच भाजपचे आहे, जिल्हा परिषद आमची आहे, सारं आमचं या ठिकाणी पक्षाचं काम आहे. 10 वर्ष शिवसेनेचे खासदार होते. पण आता आम्ही विनंती केली आहे ही लोकसभा भारतीय जनता पार्टीला मिळावी. माननीय एकनाथजी शिंदे हे आमची विनंती मान्य करतील. शेवटी त्यांच्याकडे जागा आहे, त्यांनाच विनंती करावी लागेल. त्यांनी जर विनंती मान्य केली तर भारतीय जनता पार्टी लढेल. त्यांनी जर समजा त्यांचा पक्ष लढवायचं असेल तर ते लढतील. पण कोणीही लढलं तरी 51% मतं घेऊन रामटेकचा खासदार महायुतीचा निवडून येईल. हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. नवनीत राणा यांना प्रचार सुरू करण्याचे काही सूचना दिलेल्या आहे का? तुम्ही काय ठरलं? अजून नवनीत राणा भारतीय जनता पार्टीमध्ये आल्या नाहीत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.